नमस्कार, मी वैभव पालवे प्रजासंवादमध्ये आपलं स्वागत करतो. वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी बोलणार आहोत आणि त्या पक्षाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे माजी गटनेते आणि माजी उपनगराध्यक्ष संदीप गणोरे. ते गेली मागचा कार्यकाळ नगरपंचायतीमध्ये शिवसेनेचे नगरसेवक म्हणून आणि उपनगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. तर या निवडणुकीत ते काय भूमिका घेऊन मतदारांपर्यंत जातात याविषयी आपण त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत. तर संदीपजी, आमच्या प्रजासंवादमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. ही निवडणूक शिवसेनेसाठी खूप प्रतिष्ठेची आहे, कारण मागची सत्ता ही शिवसेनेची होती. आता शिवसेनेमध्ये जी एक दुफळी आहे, म्हणजे 2 गट पडलेले आहेत. तर ही निवडणूक तुम्ही कशाच्या मुद्द्यांवरती आता या निवडणुकीत जनतेसमोर जातात? सर्वप्रथम तुम्ही मला इथे बोलवलं त्याबद्दल आपले आभार आहे. आणि ही जी निवडणूक आहे वाडा नगरपंचायत, ह्या विकासाच्या मुद्द्यावरती मोठ्या प्रमाणात आम्ही लढवतो आहे. कारण याच्या आधीची जी अवस्था होती शहराची, ती बकाल अवस्था होती. आणि जसं शिंदे साहेबांचं मुख्यमंत्रीपद भेटलं, जेव्हा शिवसेना उभी राहिली खऱ्या अर्थाने, त्यावेळेस शिंदे साहेबांनी जो वाड्या शहराला निधी दिला तो आजपर्यंतच्या इतिहासात ह्यात झालेला नव्हता. आणि भविष्यात नगरविकास मंत्री शिंदेसाहेब आहेत, राहतील, आणि त्यांच्या माध्यमातूनच वाड्या शहराचा विकास होऊ शकतो. आणि नक्कीच त्या मुद्द्यांवरती आम्ही इलेक्शन लढवतो. इथल्या विकासाच्या मुद्द्यांवरती भाजपसुद्धा दावा करते की आम्ही सुद्धा सत्तेच्या काळात किंवा इथे असणारे आमचे पालकमंत्री असतील त्यांच्या माध्यमातून सुद्धा इथे कोट्यावधी रुपयाचा निधी दिला. तर या म्हणजे एकूण विकास कामांचं श्रेय आपला प्रमुख विरोधी पक्ष जो भाजप आहे तो सुद्धा घेताना दिसतोय. तर याकडे तुम्ही कसं पाहता? बघा, या प्रत्येक कामाच्या, प्रत्येक घटनेचा मी साक्षीदार आहे. आणि आज एक उदाहरण छोटंसं देतो का पाणी योजना आहे ही. मी नागपूरच्या अधिवेशनात शिंदे साहेबांकडे स्वतः फॉलोअप घेतला आणि मला अक्षरशः मुख्यमंत्री असल्याचा अभिमान आहे का त्यांनी विधान भवनाच्या गेटवरती मला त्या प्रस्तावावरती सही करून दिली. आणि त्याचा आज आम्ही जो वचननामा डिक्लेअर केला आहे त्याच्यावरती तो फोटो पण लावलेला आहे. त्या टायमापासून त्या योजनेसाठी आम्ही पाठपुरावा केला आहे. तारीख बघू शकता तुम्ही, ती विधान भवनाची जी काय म्हणतात त्याला, जी तारीख आहे ती चेक करू शकता. आणि त्या दिवसापासून सुरू झाली आणि आज 52 कोटी रुपयाची योजना ही शिवसेनेच्या युती सरकारच्या माध्यमातून मी मंजूर करून घेतलेली आहे. त्याला योगदान शिंदेसाहेब असतील, आमदार शांताराम मोरेजी असतील आणि प्रकाश पाटील यांचं मला खूप चांगलं योगदान मिळालेलं आहे. दुसरा मुद्दा की ही आजवरच्या निवडणुका म्हणजे विधानसभा असेल, लोकसभा असेल, शिवसेना भाजप हे युती म्हणून लढले. आणि युती म्हणून लढत असताना चांगल्या प्रकारची मतं या शहरामध्ये आपण मिळवलीत. पण आता तुम्ही स्वतंत्र लढताय आणि तिसरा पक्ष इथे दावेदारी करणारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आहे. तर या परिस्थितीत तुमच्या पक्षाचं भविष्य तुम्हाला काय दिसतं? नक्कीच शिवसेनेचं भविष्य उज्ज्वल असेल. शिंदे साहेबांच्या कामाची पावती वाडावासीय नक्कीच देतील. त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल, शिष्यवृत्ती, ज्या मुली आज शिक्षणातून वंचित राहत होते त्यांची पूर्णच्या पूर्ण फी माफ आज शिंदे साहेबांच्यामुळे, त्यांच्या धोरणामुळे आज होते. आणि नक्की महिला वर्ग शिवसेनेच्या बाजूने भक्कमपणे उभा राहील. इथे आत्ता भाजप स्वतंत्रपणे 17 जागा लढवते, शिवसेना देखील स्वतंत्रपणे 17 जागा लढवते आणि एकीकडे महाविकास आघाडी म्हणून ते सुद्धा 17 जागांवरती त्यांचे उमेदवार आहेत. तर तुम्हाला तुमची लढाई नेमकी कोणाशी आहे असं वाटतं? बघा, आम्ही ही लढाई तात्विक आणि विकासाच्या मुद्द्यावर लढतो आहे. त्याच्यामुळे विरोधकांचा विचार मी करत नाही. मी माझ्या विकासाचा मुद्दा भगवा झेंडा घेऊन खांद्यावर मी माझं पक्षाचं काम करतो आहे आणि नक्कीच वाडेवासीय शिवसेनेला कौल देतील. दुसरा एक मुद्दा असा आहे की मोठ्या प्रमाणावर विकास कामं झाली असं आपण म्हणताय किंवा ते आहे, वस्तुस्थिती आहे. रस्ते झाले, पाणी योजनेचं काम सुरू आहे, अग्निशमनची यंत्रणा आलेली आहे. परंतु
या जी रस्ते आणि इतर जी काय ठेकेदारी म्हणून जी कामं झाली त्याच्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला अशा प्रकारचा एक आरोप विरोधकांकडून किंवा सामान्य जनतेत चर्चेला जातो. तर या प्रश्नाकडे आणि किंवा ठेकेदार म्हणूनच आपल्या पक्षात काही कार्यकर्ते ठेकेदारीच्या निमित्ताने आपल्या पक्षात आलेले आहेत. तर कसं म्हणजे याचं उत्तर काय द्याल तुम्ही जनतेला? भ्रष्टाचार झाला किंवा नाही ते शासनाने ठरवायचं आहे आणि झाला असेल तर सिद्ध करून दाखवायचा. 100% त्या भ्रष्टाचाराच्या विरोधात संदीप गणोरे आणि शिवसेना ठामपणे उभी राहील. आणि आपण जो बोलताय किंवा ठेकेदारीसाठी शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे असं कुठल्याही प्रकारचं काही नाही आहे. सुशिक्षित बेरोजगार अभियंता व इतर ठेकेदार ऑनलाईन पद्धतीने ठेका भरतायत आणि त्यांना त्या पद्धतीने काम भेटते. शासनाचे जे नियम आहेत त्या अटी शर्तीला लागून कामं होत आहेत. असं कुठल्याही प्रकारचं बोलणं चुकीच्या पद्धतीचं राहील. एक मुद्दा असा आहे की तुम्ही गेली नगराध्यक्ष झाल्यापासून शहराच्या वेगवेगळ्या प्रश्नांवरती काम करताय आणि हे काम करत असताना मधल्या काळात प्रशासक होते. त्या काळात सुद्धा तुम्ही सक्रियपणे काही प्रकल्प राबवण्यासाठी प्रयत्न केलेत. तर तुम्ही त्या माध्यमातून या नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून दावेदारी करत होतात. आधी स्वतःसाठी तयारी करत होतात, नंतर महिला आरक्षण आल्यावरती आपण आपल्या पत्नीसाठी तयारी करत होतात. आत्ता उमेदवार बाहेरून लादल्याची एक चर्चा आहे. तर तुम्ही नाराज आहात किंवा हा पक्षाचा आदेश म्हणून आपण काम करणार आहात का, की तशा पद्धतीने शिवसेना आणि नव्याने आलेले निलेश सांबरे आणि त्यांचे सहकारी हे एकजीवपणे या निवडणुकीत उतरलेत का? बघा, शिवसेनेमध्ये आदेश पाळला जातो. नक्कीच मी इच्छुक होतो स्वतः माझ्यासाठी नगराध्यक्ष म्हणून. नंतर महिला पडल्यानंतर मिसेसचं नाव कार्यकर्त्यांकडून पुढे आलं आणि त्या पद्धतीने आम्ही तयारी केलेली होती. परंतु पक्षश्रेष्ठींनी जो आदेश दिला त्या आदेशाचं पालन करून मी आणि माझे सगळे सहकारी त्या नगराध्यक्ष उमेदवार व इतर 16 आणि 17 असं नक्कीच निवडून आणण्यासाठी ताकदीने शिवसेना लढणार. आणि मनभेद नाहीत, मतभेद अजिबात नाही, कुठल्याही प्रकारचं मनभेद नाही, मतभेद नाही, काही नाही. आम्हाला शिवसेना या धनुष्यबाणाच्या चिन्हावरती 17च्या 17 नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष आम्ही तेवढ्याच ताकदीने लढून निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार. एका जागेवरती आपल्या पक्षाला म्हणजे एक उमेदवारी रद्द झाली तर याचा परिणाम अन्य मतदार म्हणजे अन्य प्रभागात होईल का, की तुम्ही एका ठिकाणी एका योग्य प्रकारचा उमेदवार नाही देऊ शकलात? ती अडचणीचा एक भाग झाला. परंतु त्याच्यासाठी आता पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील त्याप्रमाणे पुढील काम केलं जाईल त्या प्रभागापुरती. आणि तसं काय त्या एका उमेदवारीमुळे काय पूर्ण 16 ठिकाणी काय अडचण येईल असं मला वाटत नाही. आपण प्रभाग क्रमांक 10 मध्ये स्वतः उमेदवारी लढताय. तिथे भाजपचे मनीष देहरकर हे मागील कार्यकाळात निवडून आलेले होते. त्यांच्यासमोर आपली लढाई आहे. तर या प्रभागात आपण कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरे जात आहे? कारण तसं ना आपल्या समाजाची काही मतं आहेत किंवा त्याच्या पद्धतीचे कार्यकर्तेसुद्धा या प्रभागात तेवढे दिसत नाहीत. असं असताना आपण या प्रभागाची निवड कशा म्हणजे स्वतःसाठी का केली असं? बघा, पक्षश्रेष्ठींचा जो आदेश आहे त्या आदेशाचं पालन करून मला 10 नंबरमध्ये उभं राहायला सांगण्यात आलं. त्या दृष्टीने विकासात्मक धोरण ठेवून मला वरिष्ठांनी 10 नंबरचा प्रभाग लढवायला लावला. आणि शिवसेनेच्या माध्यमातून आज इथे जी पाण्याची टंचाई होती ती सर्वप्रथम आपण दूर करून घेतलेली आहे. युती होती, आम्ही एकत्र होतो. परंतु आज जे काही या नगरामधली जी कामं झालेली ती युतीच्या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून, शांताराम मोरे साहेब असतील, शिंदे साहेब असतील, प्रकाश पाटील साहेब असतील यांच्या माध्यमातून नक्कीच आम्ही ते सोडवलेली आहे. त्यामुळे जी पक्षाने जबाबदारी दिली त्या जबाबदारीचं काम आम्ही करणार आहे. आला प्रश्न कार्यकर्त्यांचा, तर नक्कीच कार्यकर्ते माझे या ठिकाणी आहेत आणि नव्याने आम्ही कार्यकर्ते उभे करू ही मला ग्वाही आहे. आणि नक्कीच प्रभाग क्रमांक 10 हा पुढील जर 5 वर्षात मला आत्ता निवडून दिला तर पुढच्या 5 वर्षात असा प्रभाग कुठल्या वाडे शहरात नसेल एवढं मला नक्कीच वाटतं. आत्ता तुम्ही या निवडणुकीसाठी जनतेला काय आवाहन कराल, की
ही निवड शिंदे गटाला किंवा शिवसेना शिंदे गटाला लोकांनी मतदान का म्हणून करावं? शिवसेना हा पक्ष शिंदे साहेबांनी कोलमडलेला असताना उभा केलेला आहे. वाड्यावासियांनी शिवसेनेला भरघोस प्रेम दिलं विधानसभेला, ते आपल्याला दिसलेलं आहे. आणि ह्या नगरपंचायतला पण शिवसेना शिंदे साहेबांच्या प्रेरित होऊन जो काही विकास कामाचा झपाटा आजपर्यंत लावला आहे ह्याच्यापेक्षा जास्ती पुढील 5 वर्षात वाड्या शहरात कुठलंही काम शिल्लक राहणार, एवढ्या मोठ्या पद्धतीने वाड्या शहराचा विकास करण्यासाठी मी शब्द देतो आणि शिंदेसाहेब नक्कीच त्याला आम्हाला सहकार्य करतील. तलावासारखा जो मुद्दा आहे तो पण शिंदेसाहेबांनी त्या दिवशी स्पष्ट सांगितलं का मी 20 कोटीचा निधी तुम्हाला मी त्याला देऊ शकतो. आता 4 कोटी रुपये त्याला ऑलरेडी मंजूर आहेत. तिथे बऱ्याच काही अडचणी होत्या त्या दूर केलेल्या आहेत. स्मशानभूमीसारखा मुद्दा काही राजकारणी लोकांनीच जाणून बुजून त्रास देऊन ते कसं स्लो डाऊन होईल, किंवा पाणी योजनेसारखा मुद्दा जाणून बुजून होऊ नये म्हणून जे प्रयत्न झाले त्याला सगळ्याला आपण काटश करून आज त्या योजना प्रारंभ झालेला आहे. लवकरात लवकर त्या योजना पूर्णत्वास देते. तसेच विवेकनगर, मंगल पार्क, पाटीलवाडी हा जो मतदारसंघ आहे तिथले जे काही रस्ते अजून अर्धवट आहेत किंवा घरकुलांसारखा विषय आहे तर ते लवकरात लवकर आम्ही त्वरित नेऊ. तसंच जे मेन रोड ते विवेकनगर या रस्त्यासाठी जॉईंट होण्यासाठी चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतो आहे. आणि वाडा विवेकनगर या वसाहतीमध्ये चांगल्या मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीची ओपन जिम आणि इंटरनल जिम का ज्याच्यामध्ये पूर्ण वातानुकूलित पूर्ण यंत्रसामुग्री असेल अशा पद्धतीची मी आज आश्वासन देतो. ह्या 1 वर्षाच्या काळात तुम्हाला ती जिम चांगल्या पद्धतीने उभी झालेली दिसेल. तर हे होते संदीप गणोरे, ज्यांनी आपल्या पक्षाची आणि आपल्या ज्या निवडणूक लढतात त्या प्रभागातील कामासंदर्भात भूमिका मांडली आणि विकासाच्या मुद्द्यावर आपण ही निवडणूक लढत असून निश्चितपणे जनता आपल्याला साथ देईल अशा प्रकारचा आशावाद त्यांनी आज आपल्याशी बोलताना व्यक्त केला. तर धन्यवाद संदीपजी, आपण आमच्या स्टुडिओत येऊन या संपूर्ण निवडणुकीसंदर्भातली माहिती दिली. धन्यवाद. आभारी.